नमस्कार, मी किरण वाजगे. आपण पाहत आहात आपला आवाज. आपला आवाजमध्ये आपलं मनस्वी स्वागत. उत्तर पुणे जिल्ह्यात सर्वात मोठ्या भरणाऱ्या व भव्य दिव्य होणाऱ्या श्री मुक्ताई देवी व काळोबा देवाच्या यात्रेनिमित्त नारायणगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध सोयी सुविधा पुरवण्यात येणार असल्याची माहिती सरपंच योगेश पाटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. गावातील अंतर्गत रस्ते, विजेची सुविधा, पाणी प्रश्न, वाहतूक कोंडी, सीसीटीव्ही दुरुस्ती, अतिक्रमाचे प्रश्न तसेच यात्रेपूर्वी करायची महत्वाची कामे याविषयीची माहिती देण्यासाठी सरपंच पाटे यांनी गुरुवार दिनांक 24 रोजी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. याप्रसंगी उपसरपंच आरिफ पतार, विकास नाना तोडकरी, संतोष दांगट, अजित वाजगे आदी मान्यवर उपस्थित होते. या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या विविध गावातील विकास कामांबद्दल तसेच समस्यांबद्दल सरपंच योगेश पाटे नेमके काय म्हणाले याविषयी पाहूयात. ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज, नारायणगाव. नारायणगावची यात्रा जवळ आलेली आहे. ग्रामपंचायतच्या वतीने आपण काय काय उपाययोजना करणार आहात किंवा काही सुविधा देणार असेल? नारायणगावची यात्रा खरं पुणे, उत्तर पुणे जिल्ह्यातली सगळ्यात मोठी यात्रा. सातत्याने जे देवस्थानच्या माध्यमातून जे होणारे कार्यक्रम आहेत ते अत्यंत चांगल्या पद्धतीने कसे होतील याच्यासाठी करताना सगळं देवस्थान ट्रस्ट प्रयत्नशील आहे. परंतु ग्रामपंचायतच्या वतीने जो आपलं महाद्वार झालेलं आहे आता पूर्ववेशीचं, त्याच्या पुढं आकर्षक अशी रोषणाई कायमस्वरूपी राहावी यासाठी तर खरं तर प्रयत्न होतोय. त्या माध्यमातून कामही चालू झाले. त्याचबरोबर खरं तर पाईपलाईनच्या माध्यमातून रस्त्यांची थोडी दुरावस्था जी झालेली आहे ती पण यात्रेच्या आधी ती सुद्धा आपण सगळे रस्ते दुरुस्त करून घेण्यासाठी प्रयत्नशील असणार आहोत. त्याचबरोबर पाण्याचं नियोजन तर आपण सातत्याने आपल्याला आता मला वाटतं 1-1.5 तास पाणी आपलं सातत्याने आहे. उन्हाळा जरी असला सातत्याने 3-4 वर्ष आपण पाणी दिले, परंतु आताही पाणी पाईपलाईन पूर्ण आली. निश्चित स्वरूपात आपल्याला 24 तास पाणी द्यायचा मानस आपलं सगळ्या लोकांना आहे की जेणेकरून जार असतील किंवा घरात जे आपण वॉटर प्युरिफायर आहे ते न वापरता आपण ग्रामपंचायतचं पाणी वापरावं. त्याचबरोबर बोरवेल कोणाला वापरावं लागेल न वापरता जेणेकरून भूजल जी पातळी आहे ती आपली कायमस्वरूपी राहील यासाठीची करतात हे सगळं नियोजन आपण आता करतोय. त्याचबरोबर नेवकर पुलाला सुद्धा आपण आकर्षक रूप द्यायचा प्रयत्न करतोय की जेणेकरून आपले तिथून संध्याकाळची थोडासा अंधार असतोय, मग त्याला तिथंच आपण अजून आकर्षक लाईट पण झाली पाहिजे, लोकांची सोय पण झाली पाहिजे आणि आकर्षकपणा पण आला पाहिजे की जेणेकरून नारायणगावच्या वैभवात भर पडेल. हा सीसीटीव्हीचा कार्यक्रम कॅमेरे खरं आपण सगळ्या नारायणगावमध्ये बसवलेले होते, पण मधल्या काही काळात काही लोकांनी त्यांचं काम करत असताना किंवा काही अनावधानाने ते तुटली गेलेले आहे. तर लवकरच आपण ते सगळे आपण दुरुस्त करायला आपण आपल्या निविदा पण काढल्यात आणि आपलं कामही 1-2-4 दिवसाला 8 दिवस व्हायला पाहिजे. डुक्करमुक्त नारायणगाव हे सरपंचाचा अजेंडा होता. सरपंचांना 4 वर्ष झाली परंतु अजून डुक्करमुक्त नारायणगाव झालेलं नाही. सरपंच जोपर्यंत सत्तेवर आहे तोपर्यंत नारायणगाव डुक्करमुक्त होईल का? मी अजून 1 वर्ष सत्तेवर आहे. तेव्हा निश्चित स्वरूपात मी जे काही आश्वासनं दिली ती 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. डुक्करमुक्त नारायणगाव होणार म्हणजे होणार. नारायणगावात अंतर्गत रस्त्याला वाहतुकीची कोंडी होती. स्थानिक पोलिसांना विचारलं तेव्हा ग्रामपंचायतचं सहकार्य लाभत नाही. त्यावेळेस तुम्ही वाहतुकीची कोंडी सोडण्यासाठी कसं प्रयत्न करता? नाही, तिथे खरं तर माणूस आपण नेमलो होतो मध्ये काही कारणास्तव आपल्याकडून तो माणूस एक जण आजारी पडल्यामुळे तो माणूस तिथे कार्यरत नाही. पण लवकरच ग्रामपंचायतच्या माध्यमातून आता किमान या यात्रेच्या काळात तरी एक माणूस आपण तिथे नेमणार आहोत की जो कर्मचारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त तेवढंच काम करेल. त्या माध्यमातून सुद्धा आपण लवकरच ग्रामपंचायतच्या माध्यमातून ते बाबू माणूस नेमण्याऐवजी पार्किंगसाठी ग्रामपंचायत जागा उपलब्ध करून का देत नाही? पार्किंग जागा उपलब्ध करून द्यायला खरं तर आपण नदी पात्रात बघितलं तर आपण काही जागा काही भरा की जेणेकरून निश्चित स्वरूपात कोंडी आपली गावातून कमी होईल. गावामध्ये रस्त्याची चाळण झालेली आहे, गॅस पाईपलाईन असेल किंवा पाण्याची, त्याच्याबद्दल तो रस्ता कधी होईल तयार? नाही, मी तुम्हाला म्हटलं ना की यात्रेच्या आत आपण ते सगळे रस्ते पूर्ण करायचा प्रयत्न करणार आहोत. त्याचं निविदा केली आहे, त्याचं टेंडर केलं आहे, त्याची वर्क ऑर्डर सुद्धा आपण दिलेली आहे. या माध्यमातून निश्चित स्वरूपात एक चांगलं रस्ते का म्हणजे मुंबईकर किंवा बाहेरगावची लोक आहेत त्यांना रस्ते आपले सगळे गावातील चांगले असतील हे तुम्हाला मी निश्चित स्वरूपात सांगतो. यात्रेच्या आधी होईल का? हो, यात्रेच्या आधी. मला वाटतं नारायणगाव हे असं शहर आहे तिथं अनुचित प्रकार होणार. तुम्ही म्हणताय ते पुतळे बसवले, पण मी ग्रामसभेला ठराव करून घेतलेला आहे हे पुतळे आपल्याला तिथून हलवायचे आणि ते
आपल्याला एका बंदिस्त जागेत व जिथं त्यांचं निवारा किंवा सोय होईल व्यवस्थित तिथपर्यंत कोणी पोहोचणार नाही अशा पद्धतीचं आपल्याला सगळेच पुतळे नाही हे असतील. विठ्ठलाचा पुतळा सुद्धा तुम्ही बघितला असेल की तो सुद्धा उघड्यावरच आहे. आणि मला बऱ्याच लोकांकडून मला सूचना आहे की तुम्ही त्याची व्यवस्था करा, किमान त्याच्यावर छत्र करा किंवा माग. पण होते काय तिथं परत आपलं ते खाली आपण शिल्प केल्यामुळं तिथं पार्किंगची पण मोठं काम शेडचं आपलं चालू आहे. जितकं शक्य होईल लवकरात लवकर ते शेड आपण बांधून घेणार आहोत. त्याचबरोबर खरं तर शेतकरी जे आपल्या नदी पात्रांमध्ये बसतात तो शेतकरी येतोय त्याला जागा मिळत नाही. दोन्ही बाजूने आपण जिथपर्यंत व्यापारी आहे तिथपासून आपलं भैरवनाथ मंदिर आहे दोन्ही बाजूने आपण रस्त्याच्या लेवलला कॉन्क्रीट करून घेणार आहोत आणि तिथे फक्त शेतकरी कसे बसतात यासाठी प्रयत्न आपण करणार आहोत. परिसर अत्यंत सुंदर आणि देखणा व्हावा. जसं आपण नदीघाट बघितलं इकडून तोच घाट आपल्याला तिथून शनिवारच्या बाजारापर्यंत आपल्याला करायचं. पहिल्या टप्प्यातलं काम मला वाटतं तुम्ही जर तिथे गेले तर आपल्या लक्षात येईल की आज जागा आपण भरून घेतली तर किती डोळ्यात भरते. आणि मग तिथं ज्येष्ठांसाठी गार्डन असेल, मुलांसाठी खेळायला प्ले ग्राउंड असेल, त्याचबरोबर बाकी लोकांसाठी ओपन जिमचं सुद्धा आपल्याला तिथं ओपन करायचा मानस आहे. परवानगी आपण ते पूर्णपणे मोडकळी चालवतो. शुद्ध पाणी निश्चित स्वरूपात. कनेक्शन घेण्यासाठी नागरिकांना काय करावं लागणार आहे? नाही, नवीन जुनी कनेक्शन आहेत आपण त्यांना देतोच. पण जे नवीन कनेक्शन घ्यायची त्याला 5,200 रुपयाची जी पावती आपण जी पहिल्यापासून घेतो वर्षासाठी असेल नाही, ही डिपॉझिट म्हणून घेतो. ही पावती आपण डिपॉझिट म्हणून घेत असतो. ही मला वाटतं एक 7-8-10 वर्षापासून आपण ती 5,200 पहिली 2,600 रुपये होती, नंतर ती 5,200 झाली एक 7-8 वर्षापूर्वी. आजही आपण त्या याच्यामध्ये 5,200 रुपये भरून आपण त्यांना टप्पे पण करून दिले. समजा एखाद्याला शक्य नाही आलं की एकदम 5,200 भरायचे नाही तर आपण त्यांना 5,200 हे अजीवन असेल. हो, अजीवन डिपॉझिट होऊन. पण बघितलं बाहेर देशांमध्ये फिल्टर बंद केलेले आहेत. जे ग्रामपंचायतचं किंवा जे पाणी येते तेच पाणी पिलं पाहिजे. आपणही आता मी सुद्धा घरात माझे फिल्टर वापरतोय, परंतु लवकरच हे जे ग्रामपंचायतचं पाणी आलं तर निश्चित स्वरूपात हे पाणी प्यायला सुद्धा. कारण आपली इम्युनिटी जी आहे आज आपण कोरोनाच्या एवढ्या महामारीमध्ये आपली इम्युनिटी आपली एवढी प्रचंड लोकसंख्या असताना सुद्धा आपला देश टाकला तर आपली इम्युनिटी आहे. आणि इम्युनिटी जर आपण फिल्टर पाण्यामध्ये सगळेच क्षार म्हणजे चांगले सुद्धा क्षार चांगले सुद्धा त्याचे जीवजंतू आहेत ते आपण सगळेच काढून टाकतोय आणि फक्त नुसतंच शुद्ध पाणी नावाखाली आपण त्याचा बाजार करतोय. मला असं वाटतं निवडणूक डोळ्यासमोर करून ठेवून काम नाही करत साहेब. आजही कोणी आडवी लावली असेल गाडी नाही ऐकलं 15 मिनिटं तर मी स्वतः हवा सोडतो गाडीची. थोडासा रोष येतोय, त्याची रोष आला तर अडचण नाही, कारण नागरिकांची गैरसोय होऊ नये ही त्या मागची उद्देश आहे. निश्चित स्वरूपात तिथं लवकरात लवकर एक माणूस नेमून आपण ते पार्क. आणि काय होते पार्किंगला जागाच आपल्याकडं उपलब्ध नाही. मग आपण बघूया की एका बाजूला एक दिवस एक बाजूला पार्किंग करून दुसऱ्या बाजूला एक दिवस पार्किंग करता येते का, की जेणेकरून ट्रॅफिक कमीत कमी कसं होईल. किंवा आपण वन वेचा आपल्याकडे पर्याय आहे, वन वेला जर आपण केलं तर आपल्याला मला वाटतं तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून जर आपण एक गाव बैठक जर घेतली आणि एक चांगलं वन वे जर आपण केला, पण गावात यायला जायला एक रस्ता केला तर निश्चित स्वरूपात तिथलं पार्किंग किंवा जे आता जो ताण आहे ट्रॅफिकवरचा निश्चित स्वरूपात निघून जाईल.